तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तर जसं की आपण काल पाहिलं होतं डोसेज फॉर्म, तर आजचा टॉपिक आपला आहे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. याच्यामध्ये युजली 3 टाईप्स येतात: इंटरनल, पॅरेंटल आणि टॉपिकल. इंटरनल रूट म्हणजे काय, की जे आपण ड्रग आपलं डायरेक्टली GIT मध्ये जाते, ते म्हणजे इंटरनल रूट. त्याच्यामध्ये काय येतं, ओरल, सबलिंग्युअल आणि रेक्टल. तुम्ही याला ORS थ्रू असं लक्षात ठेवू शकता, ORS. त्याच्यानंतर येतं पॅरेंट्रल. पॅरेंटल म्हणजे काय, याच्यामध्ये जे ड्रग तुम्ही डायरेक्टली इंट्राव्हेनस म्हणजे नऊ थ्रू वगैरे देतो, ते पॅरेंट्रलमध्ये येतात. आणि त्यानंतर येतं टॉपिकल. टॉपिकल म्हणजे हे आपण वरच्या वर देतो आणि आपल्या स्किन थ्रू देतो, याच्यामध्ये काही नव वगैरे याचं काही इन्व्हॉल्वमेंट नसते. त्यानंतर पॅरेंटलमध्ये आपण इझिली लक्षात ठेवू शकतो ए टाय म्हणून. तर ए टाय म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं: इंट्राव्हेनस, इंट्रा आर्ट्रियल, इंट्रामस्क्युलर, इंट्रा इपिपेरिटोनियल, इंट्रा ॲथेकल, इंट्रा मेडुलरी, इंट्रा आर्टिक्युलर आणि इनहेलेशन. हे ए टाय म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि जे उरलेले दोन आहे, सबक्युटेनियस आणि इपिड्युरल, हे तुम्ही वेगळे लक्षात ठेवू शकता. टॉपिकलमध्ये काय येणार: ट्रान्सडर्मल, कंजक्टायवल, वजायनल आणि इनक्शन. आता आपण बघणार इंटरनल रूट. इंटरनल रूट म्हणजे काय: प्लेसमेंट ऑफ ड्रग डायरेक्टली इन GIT. आता ओरल याच्यामध्ये फर्स्ट आहे, जसं की आपण पाहिलं. ओरल म्हणजे काय, की आपण डायरेक्ट माउथ थ्रू ड्रग देणार. तर त्यानंतर येतं सबलिंग्युअल. सबलिंग्युअल म्हणजे काय, की तुम्ही जी एखादी ड्रग आहे ती तुमच्या टंगच्या खाली किंवा दोन दातांच्या मध्ये प्लेस करता, ते सबलिंग्युअल. आता सबलिंग्युअलमध्ये आपण सॉर्बिट्रेट नावाची एक गोळी आहे, जी की आपण अंजायनाच्या पेशंटमध्ये देतो. ते आपण त्यानंतर स्मॉल क्वांटिटी ऑफ आपण नायट्रोग्लिसरीन पण देतो. सबलिंग्युअल म्हणजे काय, की ड्रग आपण आपल्या ट्रंकमध्ये किंवा दोन दातांच्या मध्ये ठेवतो. आणि याचं काय आहे, की जे ओनली लिपिड सोल्युबल जे ड्रग असतात किंवा नॉन इरिटंट ड्रग असतात, ते आपण असं सबलिंग्युअली देतो. याच्यामध्ये आपण आता याचे ॲडव्हान्टेज काय असतात, की रॅपिड ॲब्झॉर्प्शन होतं, डायरेक्टली याचं सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये हे ड्रग जाते. त्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेज काय, की आपण सॉर्बिट्रेट ही अंजाण्यामध्ये देतो वगैरे, तर ह्या मेडिसिन आपण सबलिंग्युअली देऊ शकत नाही सॉर्बिट्रेटसारख्या. त्यानंतर पॅरेंट्रल नाही रेक्टल रूट. रेक्टल रूट म्हणजे काय, की आपण रेक्टम थ्रू कोणते ड्रग ॲडमिनिस्टर करतोय, म्हणजे सपोजिटर्स आपण युजली यूज करतो. त्यानंतर पॅरेंट्रल रूट म्हणजे काय, प्लेसमेंट ऑफ ड्रग अदर दॅन इंटरनल रूट. आता याच्यामध्ये आपण जसं की पाहिलं ए टाय आता आपण बघणार आहोत इंट्राव्हेनस. इंट्राव्हेनस म्हणजे काय, की आपण कोणतेही ड्रग जे व्हेन थ्रू देतो ती, म्हणजे इंजेक्शन युजली मॉर्फिन. इंट्रा आर्ट्रियल म्हणजे आपण आर्टरी थ्रू ड्रग ॲडमिनिस्टर करतोय, म्हणजे अँजिओग्राम. त्यानंतर सबक्युटेनियस म्हणजे आपण ड्रगला स्किनवर बिनिथ द स्किन देतोय, म्हणजे फक्त कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये देतोय, ते आपण इन्सुलिन युजली देतो. त्यानंतर इंट्रामस्क्युलर आपण मसल्समध्ये देतो, जे की युजली आपण 90 डिग्री अँगलला देतो. त्यानंतर इंट्रापेरिटोनियल म्हणजे आपण पेरिटोनियल स्पेसमध्ये येतो. आता इंट्रापेरिटोनियल आपण आयसायटिसच्या पेशंटमध्ये युजली हे फ्लुइड काढण्यासाठी यूज करतो. त्यानंतर इंट्रा ॲथिकल म्हणजे आपण कोणते ड्रग जे स्पायनल कॉर्ड थ्रू किंवा सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये देतो, म्हणजे झायलोकॅन, जे की आपण कालच पाहिलं होतं की हे लोकल ॲनेस्थेशिया म्हणून यूज होतं. त्यानंतर येतं इंट्राडर्मल म्हणजे काय, इंट्रामेड्युलरी म्हणजे काय, की ड्रग आपण कोणतं ॲडमिनिस्टर करतोय बोन मॅरोमध्ये. त्यानंतर इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे आपण जॉईंट्समध्ये कोणतंही जे फ्लुइड ॲक्युमेशन वगैरे काय झालं असेल, ते त्यासाठी जे आपण ड्रग किंवा आपल्याला ड्रग द्यायचा असेल तर इंट्रा आर्टिक्युलर थ्रू आपण देऊ शकतो. त्यानंतर इपिड्युरल म्हणजे काय, की आपण जी इपिड्युरल स्पेस असते, इपिड्युरल स्पेसमध्ये जे आपण ड्रग इंजेक्ट करतो, की कशा थ्रू करतो, स्मॉल कॅन्थेटर थ्रू इंजेक्ट करतो. त्यानंतर इनहेलेशन हे आपण काल पण पाहिलं होतं इनहेलेशनचं. तर आता याच्यामध्ये काय असतं, की आपण ड्रगला इनहेल करतो थ्रू नोज आणि माउथ. आता आपण बघणार आहोत टॉपिकल रूटमध्ये काय, की ड्रगला आपण युजली ना ॲप्लाइड करतो फक्त स्किनवरती किंवा म्युकस मेम्ब्रेनवरती. यामध्ये आपण 4 टाईप्स पाहिले होते. तर ट्रान्सडर्मल म्हणजे काय, की जे ॲडेसिव्ह पॅचेस असतात कंटेनिंग ड्रग्ज, ते आपण आपल्या स्किनवरती अप्लाय करतो. आणि त्याच्यामध्ये येतं स्कॅपोटॅमाइन, म्हणजे ही युजली मेडिसिन नॉसिया वॉमिटिंगमध्ये यूज होते. त्यानंतर कंजक्टिव्हायवल म्हणजे काय, की तुम्ही कंजक्टिव्हायवामध्ये ही ड्रग ॲडमिनिस्टर करतात.
त्यानंतर इनक्शन म्हणजे काय, की कोणतेही ड्रग आपण तुम्ही स्किनवरती जेव्हा रब करतात याला आपण इनक्शन असे म्हणतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. उद्या आपण बघणार आहोत फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स, जे की खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. एलईक्यूसाठी याच्यावर नक्कीच क्वेश्चन येतं. धन्यवाद.